यल्लमा अलिकाडर मुलगाची यल्लमा मुलगाची यल्लमा अलिकाडर मुलगाची यल्लमा अलिकाडर मुलगाची यल्लमा अलिकाडर मुलगाची यल्लमा मुलगाची यल्लमा अलिकाडर मुलगाची यल्लमा यांच्याकडचं कोण आहे? तुम्ही बाहेर राहता का इथंच राहता? तुम्हाला साऊथ इंडियन लोकांचा काय संपर्क? हा या पुढे या, मी सांगतो आता क्लिअर. साऊथ इंडियन लोक असतात ना जे, त्यांचा तुमचा काय संपर्क? मित्र मैत्रिणी आहेत का? हा जा बाजूला. आता तुम्ही जमा ना, तुमचं काय म्हणजे तो गाय आहे. मग त्यांच्या गावी कधी गेलते का? हा त्यांच्या घरी कधी खाल्लंय का? कधीच नाही. पण जवळ जी मैत्रीण आहे बरोबर, त्यांची देवी कुलस्वामिनी यल्लमा आहे का? यल्लमाच काल व्हायचं घ्या गार डोंगराच्या बाई गारे बाई गारे बाई गारे डोंगराची हवन बाईला सुंदर गारे डोंगराची हवन बाईला सुंदर गारे धागा का प्रसाद दिला होता का यल्लमाचा देवीचा त्यांच्या? काय ना मग तेव्हा जिथे वारं आलं होतं असं कधी आलं होतं का आधी? मग काय वाटलं तुम्हाला? काय जाणवलं तिथे? समजलं काय? आता काही गोष्टी मी बोलू शकत नाही, ती पोरा लगेच पलतील बाहेर, लगेच कोणतरी इच्छा करत होता मागून तुम्ही बाहेर जा आता. काय नाही, देवीचं यल्लमाचं तुला आशीर्वाद आहे. परंतु एखाद्या यल्लमाच्या देवीच्या मंदिरात जा आणि तिची ओटी भरशील का? कारण थोड्या कामात आडी अडचणी चालू होतील. तुझ्याच कामातला व्यक्ती तुलाच जरा जलतोय. माहिती आहे कोण? कुठला आहे तो? तो पण साऊथ इंडियन का? भरपूर आहे. कुठे गेला बाबा? इकडं. त्याची चुकी काय नाही, त्याच्यावर समोरची व्यक्ती जलते आणि ती त्या प्रकारे याला कुठून तरी उडवायचा प्रयत्न करते. आजारी कधी झालं होतं? हे त्याला 5 लिंब द्या. 5 लिंब द्या. अलिकाडर मुलगाची यल्लमा
घरात बाईला अडचण आली का? हा आहे का मालकीन तुझी इथं? विचार कोणाला घरात अडी अडचण आली का? ऑपरेशन झाले फक्त लेकी बालीला मालकीला कोणाला अडी अडचण नाही ना? आता नाही चल जागे इकडे 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 त्याच्यावर थोडं केलेलं आहे तुमच्या याचं. आणि त्या दुसरं गोष्ट म्हणजे तुमच्या घरचं पण थोडं त्याला आहे. काय घरचं माहिती का? त्याला जी अडचण येते ना, साऊथ इंडियन व्यक्ती कोणतरी संपर्कात आहे, त्याची ती यल्लम आली होती तिथं. त्यानुसार तुमच्या घरामध्ये एवढ्या अडचणी आहेत. फक्त काय करायची, यल्लमाला जाऊन ओटी भरायची. ती वाईटासाठी नव्हते, त्याच्या मदतीसाठी येते. कशासाठी येते? चांगल्यासाठी येते. मग तिला एकदा जाऊन ओटी भरा. तो सतत आजारी काय ना काय होत असेल, हा, ती वाईट शक्ती तुमच्या घरची आहे, तिची नाहीये, साऊथ लोकांची नाहीये. ती मदतीला येते, तुमच्या घरचीच आहे. घर कुठे आहे तुमचा? हा, इथं घर आहे, बरोबर आहे. शेती कुठे आहे? मग शेती वगैरे आहे तिथं देव बोलतात आहे, आम्हालाच काय माहिती बोलतात माहित नाही. पण काय बोलतात त्याला मसो बोलतात, त्याला? काय देतात? आम्ही काय देतात नाही, आम्हाला काय माहितच नाही, आम्ही काय देणार. पण तुमच्या शेतीवर आहे का तो? बोलतात अशी, आपल्याला काय माहिती. बोलतात, मग त्याची चौकशी करा. त्याला काय द्यायची का पहिले, हा, आणि त्याच्या बाजूला त्याच्या बहिणी पण आहेत का? त्या काय आपल्याला माहितच नाही. हा. बोलतात दोन्ही लोक बोलत होते. मी का बोलतो माहिती का? मी सांगायचं काम केलंय. तुमच्या घरादाराला जो सुख शांती पाहिजे असेल तर चौकशी करा. मुलं किती? मला 2 मुलं आहेत आणि मुलगी. 3 टोटल, बरोबर आहे. 2 नंबर कोण आहे त्याच्यातला? 2 नंबर तोच आहे. त्याला त्रास आहे. कोणी केलेलं थोडं आहेच, पण तुमचाच देव तुम्हाला त्याच्यावर लक्ष न दिल्यामुळं काय करतोय तो? काही ना काही घरात, काही ना काही घरात, काही ना काही घरात दवाखान्याची वाट दाखवतोय. मग आता जर गोंधळामध्ये तुमचं भोईरच ना, मग तुमचा जर पुढचा आलाय रस्ता मोकळा झालाय, मग त्याचा तुम्ही उलगडा करून घ्यायला नाही कराल. तरी पण आपलं रायटर कुठे लिहून ठेवायचं. यांचं नाव काय? मसोबाचं स्थान शेतावर आहे. त्याला म्हातारं काहीतरी द्यायचं का नव्हतं द्यायचं? डावरा बुंजला का आहे? डावरा बुंजलाय तिथला. काय माहितीये का, आता जर गोंधळ घातला, त्या पोराला जर त्रास झाला तर म्हणजे आईला एवढा खर्च करून पण आमच्या लोकांना त्रास आहे. पण त्रास कोणचा आहे? तुमचा, तुम्हाला आहे. पण यल्लम्मा त्याला साथ देते. तिला जाऊन ओटी भरा कोणतरी. कुठं राहायला? आम्ही डोंबोल राहता. हा, मग तिथं ओटी भरा. कुठं असेल मंदिर तर. बस त्यांचा हा, थोडं कामातली एक व्यक्ती आहे, ती जरा तू माहिती आहे. दोन वेळेला त्यांची भांडणं बी जाती. हा, ती कुठली आहे माहिती आहे का? ती व्यक्ती कुठली आहे? गाव माहिती आहे का तिचं कुठलं आहे? माहिती करून घे. त्याची दाढी आहे का तिला? एक तिला दाढी आहे का तुझा तो मित्र येतो? घारडोलं कोणाचं आहे? कम्प्युटर काम कोण करतंय? कॉम्प्युटर कोण काम करत पहिले? तुझ्या जोडला राहून तुला माहित नाही त्याचं गाव कुठलं आहे? मैत्रीण कुठली आहे? मैत्रीण सगळी कोकणातली. थोडी गडबड द्यायची बरं का. आता माझ्याबद्दल मी करून घेतलाय, पण तुमचा देव जर तुमच्या पाठीशी राहिला तर त्याच्यावर चालेल का कोणाचा?
दोन्ही बाजून तो 2 नंबर कोण आहे तोच आहे. हं? इथं आता उठा बाबू ये भांडारा टाक इथं ये. त्या दोघींना बोला वारी केली होती दोघी इकडे बोला किती या पुढे या इकडे पुढे इथं म्हणून बसा बजाव. पहिली वारी पहिली वारी केल्या त्या कुठे गेल्या. जेव्हा गण चालू होते तेव्हा केले. तो हलू नको ना हलू नको ना हलवतो अर्जुन आगात वगाना सतने बैली आता वगाना गाना गेले या गोकुळामध्ये गवळी ना दे बोला कोण आहेत कोण आल्यात कोण आल्यात सांगाल का आम्हाला. कोणत्या बहिणी आल्यात आम्हाला सांगाल का. आल्यात ना आनंदाने काय कमी पडलंय. हा बोला बोला कोण आलेत. तुझा भावणीचं काय. या गाण्यासाठी महेश विषे अखंड यांनी 60 रुपये दिले. धन्यवाद. या आई राजा उद्या उदे गे ही आई राजा उद्या उदे गे आता तुळजापूरची भवानी आई गे. आई राजा उद्या उदे गे आई राजा उद्या उदे गे तुळजापूरची भवानी आई गे. आई राजा उद्या उदे गे तुळजापूरची भवानी आई गे.
बोला कोण आहात आम्हाला सांगा. कोण आले आहात बोला सांगायचं आम्हाला. अंबाबाई आनंदाने आले आहेत का? हा आनंदाने आलेत का? बोला का वय का वय बोला काय वय आनंदाने आल्यात का तुम्ही? आनंदाने आल्यात. मग तुम्ही ह्या देवारी बसलेत का? हा का कुठूनचे आले अंबाबाई तुम्ही? तुळजापूरचे आल्यात. मग तुळजापूरची अंबाबाई बसले का देवारी? हा बोला पूर्ण रस्ता झाडाचं मोकळं करून द्यायचं, आडी अडचण नाही द्यायच्या. बोला बोला आनंदाने आल्या तर रस्ता मोकळा करून द्याल का पूर्ण? हा काय अडचण आहे झाडाला? यांचं घरचं कोण आहे? माहेर कुठलं माहेर? डेनोली. हे किती वर्षापासून अंगात येत आहे? 15 वर्ष. लग्नाच्या आधीपासून येते लग्नाच्या नंतर? हा पण लहान मी लहान होतो मग बोला झाडाला मोकळं करून देणार का? रस्ता मोकळं करून देणार का? अंबाबाई आल्या तर रस्ता मोकळं करून देणार का? या कुलाचं घराचं दाराचं बोला काढोय. कमी वयामध्ये कोण गेले? कोण नाही गेला कमी वयात कोण नाही गेला नाही ना. बोला रस्ता मोकळं करून देणार का? सांगतो मी थांबा जरा. यांच्याच घरातले रस्ता मोकळं करून द्याव का तुम्ही देता? तुम्ही तर अंबाबाई आहेत ना. मग तुम्ही जर रस्त्यानं मोकळं केलं तर झाडाला त्रास होईल ना. आनंदाने आल्यात ना तुम्ही? आनंदाने आल्यात का? तेव्हा गाणं अंबाबाई लाड लाड येला मनिका धरिला सराग धरिला सराग धरिला सराग धरिला सराग अंबाबाई लाड लाड येला अंबाबाई लाड
का धरीला सरागे अंबाबाई लाड अंबाबाई लाड म्हणी काय धरीला सरागे धरीला सरागे धरीला सरागे धरीला सरागे अंबाबाई लाड अंबाबाई लाड म्हणी काय देणार का नसतं मोकळं करून हे सोडून यांच्या अजून कोणी घरचं यांचं काका बिका कोण येतं वारं बरोबर येतंय एक तर झाड सांगतंय का मी सांगतो ते बघूया आपण आधी त्यांना विचारू बोला झाड मोकळं करून देणार का मी सांगतो काय त्यांना सांगतोय आपण त्यांना आरतीचा मान देऊ पण पहिली तू आहे ना सांगतोय यांना पितर आडव येतंय पितर म्हणजे काय तुमच्या घरातली कोण व्यक्ती वयाच्या आधीच जास्त म्हणजे जास्त वय नाही तर कमी वयाच्या मध्ये घेऊन गेले का हा? किती वय होतं तर त्यांचा किती वय झालं तरी अंदाजे म्हणजे पितर तर थोडं येतंय तुम्हाला स्वप्नात कधी वडील येतात का घरामध्ये कोणाला येतात का स्वप्नात त्यांची इच्छा काहीतरी राहिली मग ते काय करतात झाडाला आडवं जातात काय करतात तुम्हाला स्वप्नात आते का कधी पण काय सांगतात ते फक्त बसतात का ते सांगायला बघतात ते तुम्हाला समजत नाही कारण कसं माहितीये का झाड खेळतंय देवीचं अडचण नाही पण पितर थोडं उभं येतंय पितर म्हणजे काय जे वारलेली व्यक्ती आहे ना तिची काहीतरी इच्छा अपूर्ण आहे आता काय अपूर्ण तुम्हाला माहितीये का वारा आहे ना वारा कुठं मी देवीला नाही देवी आहे देवी येते ना मी ते पितर येते त्याला विचारलं काय इच्छा आहे त्यांची देवाला अडवं नाही ते तेच काय ते त्यांचं म्हणणं आहे पितरदाडी येतंय ते मला सांगतंय वाऱ्याला अडवा नाही ते वाडं खेळतंय वाऱ्याचं काय नाही पण ते पितरदाडाची काहीतरी इच्छा आहे इच्छा म्हणजे तुमचं लग्न झालंय का मग त्या लग्नामध्ये ते थोडं येणार मग त्यांना काय इच्छा आहे तुमच्या लग्न मग तुम्ही लग्नात काय करणार त्यांच्यासाठी काय नाही करायचं फक्त नाही जी कपडे लागायचे ना जे शर्ट पीस पॅन्ट पीस त्यांच्या नावून ठेवा कारण त्यांची इच्छा राहिली ते झाडाला बोलतात माझी इच्छा पूर्ण कर ती इच्छा अपूर्ण राहिल्यामुळे झाड खेळतं बरोबर देवाचं देवी खेळते ती बरोबर आहे पहिल्यापासून तिला मी बोला आरतीचा मान देईलच पण झाडाला पुढचा उलगडा करून देत नाही ते आता मग ते काय सांगतं मला का त्यांची इच्छा काहीतरी आहे ती इच्छा पूर्ण करा म्हणजे तुमचं लग्न असं काय असो त्यामध्ये तुम्ही फक्त त्यांच्या नावाने एक ताट ठेवा ताटामध्ये त्यांना जे कपडे लागतात पॅन्ट पीस शर्ट पीस ठेवा आणि त्या याच्याने एक करू आपण मी त्यांना सांगतो माझं साकडं घालतो पित्रा आडवा नका येऊ रस्ता नका बंद करू तुमचं काय असेल तुम्हाला ते का वाईट याच्याने चांगल्या याच्यानेच येत आहे पण ते जेव्हा झाड घेतं त्यावेळी येतं एक घ्या ना सुवासीन या 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 फक्त भांडार लावा या त्यांना ओटीनंतर भरू कारण आता कसं सुवासीचं मान देता येणार त्यांना पण देवीच्या नावाने त्यांना सुवासीचा आपण ओटीचा देऊ त्यांना नाही त्याच्या देवीचा देऊ फक्त भांडार लावा त्यांना आरती करू ती आरती घ्या ना आरती तीच घ्या हीच घ्या फक्त भांडार लावा देवीच्या नावाने ती ओटी भरूच बस माग तिकडे भांडार द्या त्यांना आता ती पाया पडते हे झाड किती वर्ष गेलतंय कोण यांचं घरचं हा पहिल्याच वर्ष पण जसं पाहिजे तसं येत नाही समोर का यांचं घर कुठे त्या घराच्या बाजूला काही विहीर काय होता का हा आहे का ती विहीर आता मग त्या विहिरीमध्ये कोणी आत्महत्या केली होती का लिहून घ्या हो परत बोला नको झाड का केलं नाही कोणी रायटर एक विहीर होती त्या विहिरीमध्ये कोणतरी बाईने आत्महत्या केली ती एकाच आत्महत्याच बोलतो मी तिला आणि नंतर विहीर तुम्ही बुजून टाकली मग आता ती बाई कोणाला आढळते का
स्वप्न दिसते का समोर अशी काय कोणाला कोणाची घर आहेत? माझ्या मिसेसला जेव्हा प्रेग्नेंट होती ना हा तेव्हा ती दिसायची बाई. मग ती बाई पण तशीच होती का पहिली? पोटूशी होती का? बरोबर. आता यांचं झाड खेळेल, थोडं खेळेल, जसं पाहिजे तसं ना. पहिल्यांदा आलंय ते त्यांचं घर त्याच्या बाजूलाच आहे का? यांचं घर त्या विहिरीच्या बाजूलाच आहे का? ओके. चहा पिऊ दे त्यांना. कसं माहितीये, झाड खेळतानाची लगेच अपेक्षा करू नका जोरात आलं पाहिजे. त्याचं कारण आहे, ती जर आत्महत्या केलेली व्यक्ती समजा जर आली, ती ताकदीने येऊ शकते, पण तिची ओळख केल्यामुळे ती दूर सरणार. ती काहीतरी तिचा इच्छा राहिली तिची पण. आता यांची पण देवी येते, पण ह्या गोष्टी जेव्हा तुम्ही लिहिल्या त्या क्लिअर कराल ना, तर 1 वर्ष 2 वर्ष तुमचं असते झाडं मोकळं गवत जातील. मी फक्त ओळख द्यायला आलो इथं न, मग ती झाडं खेळतील तुमची ना. जी त्यांना कोणी आडवा येऊ शकेल नाही. आता यांच्या ओळखीनुसार ती जी बाई वारली ती यांना पण आडलाची का? तुम्हाला कधी आढळली का? कधी दिसली होती का? जी विहीर होती तिथे एक झाड होता का बाजूला जुना? तुम्ही काय करा, भंडारा घ्या वा इथे, मग मी सांगतो काय करायचं ते. कसं मागे झालं का यांचं आमच्या महाराजांच्या वेळेला झोपलं होतं. रात्री पण गोंधळ होता, आता पण गोंधळ आहे, आणि 3 दिवस गोंधळच चालू. जाऊन जा ना.